नमस्कार, मी अर्चना. निक्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. निक्स किचनच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पुडाची खुसखुशीत आणि लेयर्सवाली करंजी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे. करंजी ही पुडाची असो किंवा साधी असो ती टेस्टी लागते, ते त्याच्यामध्ये भरलेल्या सारणामुळे. आज निक्स किचनमध्ये आपण हेच टेस्टी सारण कसं बनवायचं ते दाखवणार आहोत. चला तर मग हे सारण बनवायला घेऊयात. हे सारण बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेतलेला आहे 1 कप बारीक रवा. वजनानुसार हा रवा 125 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम पिठी साखर, 1 वाटी खोबरं या ठिकाणी मी बारीक किसून घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून खसखस, हाफ टीस्पून वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स. तसेच या सारणामध्ये आपण रवा आणि ड्रायफ्रूट्स हे तुपामध्ये भाजणार आहोत. त्यासाठी आपल्याला तूप देखील लागणार आहे. हे सारण बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचा आहे. हा पॅन गरम झाला की आपण याच्यामध्ये घालणार आहे 1 कप रवा. हा रवा आपण मीडियम आचेवरती भाजून घेणार आहोत. 1-2 मिनिट मीडियम आचेवरती हलवल्यानंतर हा रवा गरम झालेला आहे. आता मी याच्यामध्ये घालणार आहे 2 टेबलस्पून साजूक तूप, साजूक तूप घातल्यानंतर देखील आपल्याला हा रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि तो या पॅनच्या तळाला लागणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित भाजून घ्यायचा. तूप घातल्यानंतर हा रवा आपल्याला मीडियम आचेवरती थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे. अशा पद्धतीने 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती तुपामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर आपला रवा भाजून झालेला आहे. आता एका बोलमध्ये आपण हा रवा काढून घेऊया. आता याच गरम पॅनमध्ये आपण जे 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं होतं ते गरम करून घ्यायचं आहे. खोबरं गरम करून घेण्याचं कारण असं की जेव्हा आपण एखाद्या पदार्थामध्ये खोबरं यूज करतो त्यावेळी त्या खोबऱ्यामध्ये असलेल्या मॉइश्चरमुळे तो पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून या करंजीमध्ये जर आपण खोबरं गरम करून घातलं तर ती जास्त दिवस टिकते. त्या ठिकाणी खोबरं गरम करून झालेलं आहे आणि हाताला ते असं थोडंसं क्रिस्पी लागतं आहे. आता हे खोबरं देखील आपण ज्या बोलमध्ये रवा काढलेला आहे त्याच्यामध्येच काढून घेऊया. आता याच गरम पॅनमध्ये आपण खसखस भाजून घेणार आहोत. 2 टेबलस्पून खसखस मी पॅनमध्ये घातलेली आहे. या ठिकाणी खसखस गोल्डन रंगावरती भाजून झालेली आहे. आता ही खसखस आपण एका सेपरेट बोलमध्ये काढणार आहोत, कारण जेव्हा आपण ही खसखस सारणामध्ये मिक्स करणार आहोत त्याआधी आपल्याला ही थोडीशी कुटून घ्यायची आहे. आता याच गरम पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तूप घालत आहे. या ठिकाणी तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी घालत आहे चारोळी. चारोळी थोडीशी फ्राय करून झाली की याच्यामध्ये आपण घालणार आहोत बदामाचे काप आणि त्यानंतर आपण घालतोय काजूचे काप. हे ड्रायफ्रूट्समुळे आपल्या करंजीला रिच अशी टेस्ट येते. आणि सगळ्यात शेवटी घालते मी पिस्ताचे काप. हे ड्रायफ्रूट्स तुम्ही स्लाइस करून घाला किंवा तुम्ही याची भरड बनवून घातली तरी देखील चालू शकतं. हे फ्राय करून घातल्यामुळे करंजी खाताना ते छान क्रंची लागतं. हे ड्रायफ्रूट्स फ्राय करताना तुम्ही गॅसची फ्लेम ही लो ठेवा, म्हणजे हे व्यवस्थित फ्राय होतील. या ठिकाणी 1-2 ते 3 मिनिट तुपामध्ये फ्राय केल्यानंतर ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत. आपण आता हे आपल्या सारणाच्या बोलमध्ये काढून घेऊया. या बोलमध्ये आपण रवा, खोबरे आणि ड्रायफ्रूट्स काढून झालेले आहेत. आता या सारणासाठीचे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी ॲड करते हाफ टीस्पून वेलची पावडर. आणि हे सारण बनवत असताना आपण जी 2 टेबलस्पून खसखस भाजून घेतलेली होती ती आपण थोडीशी टेचून घेतलेली आहे. याची आपल्याला फार बारीक पूड करायची नाही आहे. ही अशी जाडसर टेचल्यामुळे करंजीच्या सारणामध्ये खाताना या खसखसची टेस्ट छान लागते. आपण आता याच्यामध्ये खसखस ॲड करून घेऊया. हे आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यात सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत पिठी साखर. या ठिकाणी मी 100 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला सारण जर फार गोड करायचं नसेल तर तुम्ही याहून कमी साखर घातली तरी देखील चालू शकते.
तसेच तुम्हाला जर साखर जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता। तर अशा पद्धतीने आपल्या करंजीसाठीचं सारण बनवून रेडी आहे। हे सारण थंड झालं की आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। हे सारण तुम्ही साधी करंजी किंवा पुडाची करंजी दोन्हीमध्ये वापरू शकता, परंतु जर हे सारण तुम्ही खूप दिवस आधी बनवून ठेवलं तर याच्यामध्ये खोबरं जे आहे ते आपल्याला करंजी बनवते वेळी ॲड करायचं आहे, म्हणजे हे सारण जे आहे ते खूप दिवस टिकतं। ही सारणाची रेसिपी तुम्हाला आवडल्यास निक्स किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील। तसेच तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट्सद्वारे विचारा। तर पुन्हा भेटूयात निक्स किचनमध्ये अशाच नवीन व्हिडिओससह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।